नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रो विथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी व आनंदाची बातमी आहे। तर अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2109 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यताही देण्यात आली आहे। तर मित्रांनो, ही एकूण 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई 2109 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने ही मान्यताही देण्यात आली आहे। तर मित्रांनो, याबद्दलची यादी देखील ही प्रकाशित करण्यात आलेली आहे। तर यामध्ये एकूण 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही वर्ग करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 2109 कोटी 12 लाख 2000 इतका निधी हा वितरित करण्यास शासनाने मंजुरीही दिली आहे। तर याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा देखील निर्गमित करण्यात आल्याची माहिती ही पुनर्वसन विभाग व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, ही यादी देखील ही नुकसान भरपाई कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे याबद्दलची यादी देखील ही प्रकाशित करण्यात आलेली आहे। तर यामध्ये मित्रांनो, शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत व पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट स्वरूपात अनुदान हे देण्यात येत असते। तर एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात ही येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येत असते। मात्र नोव्हेंबर व डिसेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादित मदत देण्याचा शासनाने निर्णय हा घेतला आहे। तर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणाही केली होती। तर नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीत महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर, कोकण, अमरावती, पुणे व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव हे प्राप्त झाले आहेत। तर या शेतकऱ्यांना मदत व दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने निधी वितरित करण्यास मान्यताही देण्यात आली आहे। तर तसेच यापूर्वी 10 जानेवारी रोजी नाशिक विभागातील 144 कोटी निधी हा वितरित करण्यास मान्यताही देण्यात आल्याची देखील मंत्री श्री पाटील यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, नोव्हेंबर व डिसेंबर 2023 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधींची हे तपशील हे देखील जाहीर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, गोंदिया या जिल्ह्यातील बाधित क्षेत्र हे 12,244.12 व बाधित शेतकऱ्यांची संख्या हे 28,242 इतके आहे। तर एकूण निधी हा 2054 कोटी इतका निधी हा वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्याला ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे ती यादी आपण पाहूया। तर यामध्ये गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर व धाराशिव असे एकूण 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई 2109 कोटी रुपयांची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच वितरित करण्याची मान्यता ही देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही यादी जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तेथून जाऊन ही यादी तुम्हाला पाहता येणार आहे। तर मित्रांनो, आजची ही माहिती पुन्हा वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन अतिवृष्टी, नुकसान भरपाई संदर्भात व पीक विमा संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद।